आईच्या दिसण्याची लाज वाटली म्हणून मुलाने तिला लग्नाला बोलावलं नाही. पण बॉसने जे केलं ते पाहून सगळेच रडले. आईने आयुष्यभर मुलासाठी त्याग केला, पण मुलाला तिच्या साधेपणाची आणि दिसण्याची लाज वाटू लागली. स्वतःच्या लग्नालाच त्याने आईला बोलावलं नाही. पण ही गोष्ट त्याच्या बॉसला कळल्यानंतर बॉसने घेतलेला निर्णय मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. ही आहे आईच्या प्रेमाची, मुलाच्या चुकीची आणि पश्चात्तापाची हृदयस्पर्शी कथा. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटचा प्रसंग तुमच्या मनाला नक्की भेटणार. मनातल्या ओठावर या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप सुंदर भावनिक कथा ऐकणार आहोत. लग्नाच्या दिवशी सागर महागडा सूट घालून स्टेजवर उभा होता. आजूबाजूला हजारो रुपयांची फुलं होती, मोठमोठे पाहुणे होते, कॅमेऱ्याचे फ्लॅश होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण त्या संपूर्ण लग्नात एक व्यक्ती नव्हती. ती होती सागरची आई. आणि त्याच्या आई लग्नाला आली नव्हती, कारण सागरला तिची लाज वाटत होती. तिची जुनी साडी, तिचे काळवंटलेले हात, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, हे सगळं त्याला आपल्या श्रीमंत सासरच्या मंडळीसमोर दाखवायचं नव्हतं. पण सागरला हे माहीत नव्हतं की ज्या हाताने त्याला लाज वाटत होती त्याच हाताने त्याला आयुष्यभर वाढवलं होतं. आणि ज्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्याला कुरूप वाटत होत्या, त्या प्रत्येक सुरकुतीमागे त्याच्यासाठी केलेला एक त्याग लपलेला होता. पण खरी गोष्ट तर तेव्हा सुरू झाली, जेव्हा सागरच्या बॉसला ही गोष्ट समजली. बॉसने सागरला ऑफिसमध्ये बोलावलं आणि एकच प्रश्न विचारला, ज्या आईने तुला माणूस बनवलं तिची ओळख सांगायला तुला का लाज वाटते? सागरकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण बॉसने त्यानंतर जो निर्णय घेतला तो निर्णय ऐकून संपूर्ण ऑफिस शांत झालं. एका छोट्याशा गावात कमलाबाई नावाची एक स्त्री राहत होती. घर अगदी साधं होतं. मातीच्या भिंती, जुनं छप्पर आणि अंगणात एक तुळशीचं रोप. घरात तिच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. तिचा नवरा सागर लहान असतानाच या जगातून गेला होता. त्यावेळी सागर फक्त 7 वर्षाचा होता. त्या रात्री सागर आईला विचारत होता, आई, बाबा सकाळी परत येतील ना? कमलाबाईने मुलाला जवळ घेतलं, डोळ्यातलं पाणी लपवलं आणि म्हणाली, हो बाळा, तू झोप. पण त्या रात्री मुलगा आईच्या कुशीत झोपला आणि मात्र संपूर्ण रात्र रडत बसली. आता आपल्या मुलाचा बापही आपल्यालाच व्हावं लागेल आणि आईही आपल्यालाच व्हायचं आहे. दुसऱ्या दिवसापासून कमलाबाईचं आयुष्य बदललं. पहाटे 4 वाजता उठायची, चूल पेटवायची, सागरचा डबा बनवायची, मग स्वतः दुसऱ्यांच्या घरात कामाला जायची. कधी भांडी घासायची, कधी झाडू पोछा करायची, कधी शेतात मजुरी करायची. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कडाक्याची थंडी, तिचं काम कधी थांबलं नाही. एकदा सागर शाळेतून घरी आला. त्याच्या पायात चप्पल तुटली होती. तो म्हणाला, आई, उद्या मला नवीन चप्पल पाहिजे. आईने विचारलं, कितीला येतील? सागर सहज म्हणाला, 100 रुपयांना. कमलाबाईने हसून म्हटलं, बरं हं, उद्या घेऊया. पण दुसऱ्या दिवशी ती चप्पल घेऊन आली नाही. सागर नाराज झाला. आई, तू काल म्हणाली होतीस ना? ती म्हणाली, आज दुकान बंद होतं रे. पण खरं काय होतं, त्या दिवशी तिच्या मजुरीचे पैसे घराच्या औषधासाठी गेले होते. तिने स्वतःच्या पायातील चप्पल काढून सागरच्या पायात घातली आणि म्हणाली, चल, माझी चप्पल तुला फिट होते. सागर हसला. त्याला तेव्हा काहीच कळलं नाही. पण आईच्या पायात खाली त्या दिवशी काहीच नव्हतं. कमलाबाईला स्वतःसाठी काहीच नको होतं. तिचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. सागर अभ्यासात खूप हुशार होता. एकदा शाळेत शिक्षकांनी विचारलं, मोठा झाल्यावर काय होणार? सगळ्या मुलांनी वेगवेगळी उत्तर दिली. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस, कोणी इंजिनियर. सागर म्हणाला, मी मोठा अधिकारी होणार. शिक्षकांनी विचारलं, का? सागर म्हणाला, माझ्या आईला काम करावं लागू नये म्हणून. शिक्षक हसले. पण मागच्या बाकावर बसलेली कमलाबाई हे ऐकून डोळे पुसत होती. सागर कॉलेजला गेला. फी खूप होती. कमलाबाईकडे पैसे नव्हते. तिने घरातील एक सोन्याची वस्तू विकली. आपल्या लग्नातील मंगळसूत्राचा छोटा भाग विकला. सागरला कळत नाही. तो कॉलेजमध्ये शिकत राहिला. काही महिन्यांनी त्याने आईला विचारलं, आई, तुझं मंगळसूत्र कुठं आहे? ती हसली. जुनं झालं होतं, ठेवून काय उपयोग? सागरने पुन्हा काही विचारलं नाही. पण आईने त्या दिवशी स्वतःचा एक भाग विकून मुलाचं भविष्य विकत घेतलं होतं.
काही वर्षांनी सागर मोठ्या शहरात नोकरीला मिळाली. मोठा पगार, मोठं ऑफिस, महागडे कपडे, नवीन मित्र आणि हळूहळू त्याला आपल्या जुन्या आयुष्याची लाज वाटू लागली. सुरुवातीला तो आईला रोज फोन करायचा, नंतर 2 दिवसांनी, मग आठवड्यातून आणि नंतर आई मी मीटिंगमध्ये आहे, नंतर फोन करतो. तो नंतर कधी आलाच नाही. आई मात्र रोज फोन जवळ बसायची. फोन वाजला की धावत जायची. पण अनेकदा तो बँकेचा मेसेज असायचा किंवा कुणाचा चुकीचा फोन, तरी ती फोन हातात घेऊन काही सेकंद शांत बसायची, कारण आईला मुलाला फोन चुकवायचा नव्हता. एक दिवस सागरने आईला फोन केला. आई माझं लग्न ठरलं. कमलाबाई आनंदाने रडू लागली. खरंच बाळा? हो आई. मुलगी कशी आहे? खूप चांगली आहे. आई म्हणाली, मग मला कधी भेटायला आणतोस? सागर काही क्षण शांत राहिला. लग्नाच्या दिवशी भेटशीलच की. आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने दुसऱ्या दिवशी घरातल्या जुन्या पेटीतून पैसे काढले. तिने मुलासाठी एक साधा पण सुंदर शर्ट घेतला आणि स्वतःसाठी एक नवीन साडी. ती साडी तिने कित्येक वेळा आरशासमोर नेसून पाहिली. मग स्वतःकडे पाहून हसली. माझा मुलगा मला पाहून खुश होईल. तिला काय माहीत, मुलाच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. लग्नाच्या 2 दिवस आधी सागर गावात आला. आईने त्यासाठी भरपूर स्वयंपाक केला. तो जेवत होता. आई त्याच्याकडे पाहत बसली होती. ती म्हणाली, बाळा लग्नाच्या दिवशी मी ही साडी नेसू का? सागरने साडी पाहिली. ती साधी होती, जुनी पद्धतीची होती. तो म्हणाला, आई तू लग्नाला येऊ नकोस. आईचा हात थांबला. काय? सागर म्हणाला, तिथे मोठे लोक असतील, माझ्या होणाऱ्या बायकोचे घरचे लोक. तू तिथे? तो थांबला. आईला सगळं समजलं. तिने फक्त एवढंच विचारलं, माझ्या दिसण्याची लाज वाटते? सागरने उत्तर दिलं नाही. आई हसली खूप शांतपणे. ठीक आहे बाळा, आणि आत निघून गेली. त्या रात्री कमलाबाईने सागरचा लहानपणीचा फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये तो तिच्या मांडीवर बसला होता. तिने फोटो छातीशी धरला आणि म्हणाली, बाळा तू मला आज लपवतोयस, पण मी तुला कधीच लपवलं नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने सागरला दोष दिला नाही. आई शेवटपर्यंत आईच राहिली. सागरचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. हॉलमध्ये गर्दी होती, फुलांची सजावट होती, कॅमेरे होते, सागरच्या सासरची लोक होते. सगळे आनंदी होते. पण सागर वारंवार दरवाजाकडे पाहत होता. कदाचित त्याच्या मनात कुठेतरी आई येईल अशा आशा होती, पण आई आली नाही. आणि त्या दिवशी त्याच बॉस अरविंद सर लग्नाला आला. सरांनी सागरला शुभेच्छा दिल्या. मग विचारलं, आई कुठे आहे? सागर म्हणाला, गावी आहे. सरांनी त्याच्याकडे काही सेकंद पाहिलं, मग म्हणाले, तुझ्या लग्नाला आई नाही? सागर शांत. सरांनी आणखीन काही विचारलं नाही, पण त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. लग्नानंतर काही दिवसांनी कंपनीत एक कर्मचारी गावाकडून आला. तो सागरच्या गावाजवळचा होता. बोलता बोलता त्याने कमलाबाईबद्दल सांगितलं. सागरच्या आई ना खूप साधी बाई आहे. मुलासाठी आयुष्य घालवलं तिनं. अरविंद सरांनी विचारलं, मग लग्नाला का आली नाही? तो थोडा शांत झाला. मग म्हणाला, साहेब सागरला तिची लाज वाटते म्हणे. अरविंद सरांच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला. दुसऱ्या दिवशी सागरला बॉसच्या केबिनमध्ये बोलावण्यात आलं. सागर आत गेला. सरांनी दार बंद केलं. काही क्षण शांतता. मग सरांनी विचारलं, तुझी आई लग्नाला का आली नाही? सागर म्हणाला, सर वैयक्तिक विषय आहे. सर म्हणाले, हो, पण तू माझ्या कंपनीत काम करतोस आणि माझ्यासाठी माणसांचा स्वभाव त्याच्या पदापेक्षा मोठा आहे. सागर शांत झाला. सरांनी पुन्हा विचारलं, तुला तिची लाज वाटते? सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मान खाली घातली. हो. सरांनी टेबलावरचा पेन खाली ठेवला आणि म्हणाले, मग आज मला तुझ्यावर राग नाही, मला तुझी कीव येते. सागर वर पाहू लागला. सर म्हणाले, तुझ्या आईचे हात पाहिले आहेस का? सागर गप्प बसला. त्यांच्या हातावरच्या जखमा? त्या तिच्या गरिबीच्या नाहीत, त्या तुझ्या भविष्याच्या किमती आहेत. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्या वयाच्या नाहीत, त्या तुझ्यासाठी जागलेल्या रात्रीच्या आहेत. सागर रडू लागला. सरांनी एक कागद त्याच्यासमोर ठेवला. सागरने तो उचलला. त्यावर लिहिलं होतं, 1 आठवड्याची रजा. सागरने विचारले, सर मला नोकरीवरून काढताय? सर म्हणाले, नाही, तुला तुझ्या आईकडे पाठवत आहे आणि परत आलास तर आधी मला तुझी आई भेटायला हवी. सागर रात्रीच गावाकडे निघाला. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला बालपण आठवत होतं आणि त्याला शाळेत सोडायला जायची. आई त्याच्यासाठी डबा बनवायची. आई स्वतः उपाशी राहायची. आईने मंगळसूत्र विकलं होतं. आईने स्वतःच्या पायात चप्पल न घालता त्याच्या पायात चप्पल घातली होती आणि आज हजारो आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या.
त्याच मुलाला त्या आईची लाज वाटत होती. त्याने मोबाईल काढला, आईचा नंबर पाहिला, फोन करावा, पण त्याला भीती वाटली. आई मला माफ करेल का? सकाळी सागर घरासमोर पोचला. दार उघडं होतं. आई अंगणात बसली होती. ती जुन्या साडीला ठिकळ लावत होती. सागर दारात उभा राहिला. आईने वर पाहिलं. काही क्षण दोघेही काही बोलले नाही. मग आई म्हणाली, बाळा आलास? सागर तिच्या पायापाशी बसला. आई घाबरली. अरे काय करतोयस? सागरने तिचे पाय धरले आणि म्हणाला, आई मला माफ कर. आई म्हणाली, कशासाठी? सागर रडत म्हणाला, तुझी लाज वाटली म्हणून. काही क्षण शांत राहिली. मग त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मला माहीत होतं. सागरने वर पाहिलं. माहीत होतं? आई हसली. आईला मुलाच्या मनातलं सगळं कळतं रे. सागर म्हणाला, आई तू मला का नाही थांबवलंस? आई म्हणाली, मुलाला त्याची आई ओझं वाटायला लागली तर आईने त्याच्यावर ओझं व्हायचं नसतं बाळा. सागर आणखी मोठ्याने रडू लागला. आईने त्याला जवळ घेतलं. तू चुकीचा होतास बाळा, पण तू माझा मुलगा आहेस. मुलगा चुकला म्हणून आईचं प्रेम कधी थांबतं का? नाही ना. सागर म्हणाला, आई मी तुला शहरात घेऊन जाणार आहे. आई हसली. मला मोठं घर नको रे, फक्त कधी कधी माझ्यासोबत बस. सागरला त्या वाक्याने आतून हादरवलं. कारण आईला त्याच्याकडून कधीच पैसे नको होते. तिला फक्त मुलाचा वेळ हवा होता. सागर आईला शहरात घेऊन आला. तिला नवीन कपडे घेतले, नवीन चप्पल घेतली. पण आईने सगळ्यात आधी काय केलं? तिने सागरच्या घरात देवासमोर दिवा लावला आणि म्हणाली, देवा माझ्या मुलाला नेहमी सुखी ठेव. सागर तिच्याकडे पाहत होता. त्याला जाणवलं, ज्याला तो स्वतःच्या आयुष्यात लपवत होता तीच आई आजही त्याच्याकडे देवाकडे प्रार्थना करत होती. काही दिवसांनी कंपनीत कार्यक्रम होता. अरविंद सरांनी सागरला स्टेजवर बोलावलं. सागर स्टेजवर गेला. पण त्यावेळी तो एकटा नव्हता. त्याने आईचा हातात धरला होता. संपूर्ण ऑफिससमोर तो म्हणाला, ही माझी आई आहे. काही लोक तिच्याकडे पाहत होते. कमलाबाई साध्या साडीत होती. सागर पुढे म्हणाला, कधी काळी मला या साडीची लाज वाटायची, या सुरकुत्यांची लाज वाटायची, या हातांचीही लाज वाटायची. तो थांबला. डोळ्यात पाणी आलं. मग म्हणाला, पण आज माझ्या आयुष्यातली सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असेल तर आज ही आई आहे. संपूर्ण सभागृह टाळ्याने दुमदुमलं. कमलाबाई रडत होती. सागरने तिच्या पायावर डोकं ठेवलं आणि अरविंद सर दूर उभे राहून फक्त हसत होते. मित्रांनो, जगात पैसा कमावणं सोपं आहे. मोठं घर बांधणं सुद्धा सोपं आहे. मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं सोपं आहे. पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य खर्च केलं त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत ठेवणं हेच खरं मोठेपण आहे. आईच्या चेहऱ्यावरील कदाचित सुरकुतलेला असेल, तिचे कपडे साधे असतील, तिचे हात कामामुळे काळवंडलेले असतील, पण लक्षात ठेवा, त्या हाताने तुमचं बालपण उचललेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा चाललात तेव्हा तो हात तुमच्या सोबत होता. तुम्ही पडलात तेव्हा तो हात तुम्हाला उचलायला पुढे आला. तुम्ही जगात जिंकलात तेव्हा सगळ्यात आधी आनंद तिच्याच चेहऱ्यावर होता. म्हणून आज आई तुमच्या सोबत असेल तर तिच्या जवळ बसा, तिचा हात हातात घ्या आणि एवढंच म्हणा, आई तुझी मला कधीच लाज वाटणार नाही. उलट तू माझी ओळख आहेस. आणि कदाचित हे 4 शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू हा तुमचा विजय आहे. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार असेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या मनाला थोडी जरी भिडली असेल तर हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. ज्यांना आई वडिलांची किंमत कळावी असं तुम्हाला खरोखर वाटतं त्यांच्यापर्यंत ही कथा नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. तुमच्या आयुष्यात आईने केलेला एखादा त्याग असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच मनाला भेटणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण कधीकधी एका छोट्याशा शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या आईची आठवण येते आणि कदाचित ती व्यक्ती आजच आईला फोन करेल. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या, कारण नंतर वेळ नसतो पण ते नसतात. धन्यवाद.